सोलापुरात मवियातील राजकीय बैठक ही तापली आहे। ठाकरे सेना मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झालाय। संभाव्य उमेदवारीवर चर्चा सुरू असताना मतभेद चर्चेदरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। अकोल्यामध्ये जागा वाटपावर भाजप राष्ट्रवादीची पहिली बैठक ही पार पडलेली आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुमारे 99% निश्चित झालाय। 1-2 जागांवर अद्याप तिढा कायम आहे। इंद्रनील नाईक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। जे पहिले विनिंग सीट आहे, ज्या पक्षाच्या विनिंग सीट आहेत, मागच्या वेळेस जे निवडणुका झाल्या होत्या त्या विनिंग सीट आपण त्याच पक्षाने ठेवावं आणि काही सीट अदला बदली किंवा काही सीट ज्या विरोधी पक्षांनी निवडून आलेल्या होत्या तिथे मग ते कसं वाटणी करावं याच्यावर चर्चा सुरू होती। मी खरं म्हणजे आमची 25 सीटची मागणी होती, पण 25 आणि 5 मागच्या वेळेस 5 निवडून आले होते। याच्यात तफावत ही फार मोठी दिसते, म्हणून आता याच्यात शिवसेना पण जर आली तर मग त्यांचाही वाटा राहील, म्हणून थोडंसं तडजोड आपल्याला करावं लागेल। निवडणूक शेवटी ही निवडणूक जिंकायसाठी लढतो आपण, तर जिंकायला जो फॉर्म्युला लागतो त्याच्यावर आपल्याला कुठेतरी सेटलमेंट करावं लागतं। पुण्यात शिवसेनेचा जागाबाबतचा प्रस्ताव भाजपाने धुडकावला आहे। शिवसेनेने दिलेल्या 25 जागांचा प्रस्ताव भाजपाने धुडकावलाय। 15च्या वर जागा देण्यास भाजपाने नकार दिलाय। धंगेकर, आबा बागुल यांना प्रत्येकी 2 जागा देण्याचाही विरोध आहे। भाजपाने दिलेल्या 15 मधील 7 ते 8 ठिकाणी सेनेची ताकद कमी आहे, त्यामुळे भाजपला नको असलेल्या जागा भाजप शिवसेनेला देत असल्याने शिवसेनेमध्ये रोष व्यक्त होतोय। आज राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये लगबग पाहायला मिळणार आहे। एबी फॉर्मसाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची लगबग राहणार आहे। महापालिकांच्या निवडणुका अर्जासाठी केवळ 2 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आज राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची, उमेदवारांची, या ठिकाणी कार्यकर्त्यांची एबी फॉर्मसाठी लगबग पाहायला मिळेल। कुणावर टीका करण्यासाठी आलेलो नाही, सत्ता आल्यावर एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कामं केली आहेत। खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य समोर येत आहे। जेव्हा सत्ता येते ती सत्ता फक्त शोभासाठी नसते, ती सत्ता लोकांसाठी राबवायची असते। तसं काम जे आहे आज शिंदे साहेबांनी केलेलं आहे। कोणावरती आरोप करण्यासाठी नाही आलो, कोणावरती टीका करण्यासाठी नाही आलो, कोणाला टोमणे मारण्यासाठी नाही आलो। फक्त आपल्या या कळव्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे प्रश्न असतील ते प्रश्न कसे सोडवले जातील ते सांगण्यासाठी आपल्याला आलोय। पाण्याचा देखील प्रश्न सगळीकडे आहे, कारण की शहर वाढतंय, लोकसंख्या वाढते, तर आज ठाणे शहरासाठी स्वतःचं हक्काचं धरण काळू आणि शाहू याच्यावरती देखील काम जे आहे सरकारचं चालू आहे। रंगशारदा येथे भाजप शिवसेनेची संयुक्त बैठक ही पार पडलेली आहे। भाजप 128 जागा, शिवसेना 79 जागा अशा 207 जागांवर एकमत झालंय। उर्वरित 20 जागांवर चर्चा सुरू आहे। अमित साटम यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। भाजप शिवसेना युती घट्ट आहे, कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचे नाही असं यावेळी त्यांनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाईल। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईची महायुती जी आहे ती अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करेल आणि मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या सर्व शक्तींना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही। आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि मुंबईकरांचा महापौर, महायुतीचा महापौर हा विराजमान केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।